नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राशीनुसार जर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाच्या बांगड्या घालत असाल तर तुमच्या पतीचे नशीब चमकेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा, धन, ऐश्वर्य यामध्ये लाभ होत असतो. तर पहा, राशीनुसार जर तुम्ही हातामध्ये जर 11, 9 किंवा 5 या संख्येमध्ये जर तुम्ही बांगड्या घालत असाल तर तुमच्या पतीचे जे आयुष्य आहे, त्याचबरोबर जे पैसा आहे, घरामध्ये सुखशांती आहे, तर ही भरभरून अशी वाढत असते. तर पहा, बांगड्याचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. पतीची जी उन्नती आहे त्याचा संबंध असतो असं आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही योग्य रंगानुसार बांगड्या घातल्या तर निश्चितच पतीची भरभराट होईल. म्हणून तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून राशीनुसार या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या आवर्जून घालाव्यात. तर पहा, 21 जून वार आहे शुक्रवार. या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा. तर पहा, आपल्या जीवनामध्ये ज्या बांगड्या आहे, हिरव्या रंगाच्या बांगड्या, लाल रंगाच्या बांगड्या किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या, याचं जे महत्त्व आहे ते खूप आहे. तर पहा, लग्नामध्ये आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तरच लग्नाची पुढची सुरुवात होत असते. तर पहा, स्त्रियेच्या हातातील ज्या बांगड्या आहे फक्त त्याची सौंदर्य वाढवत नाही तर त्यांचे होणारे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सौभाग्यवती महिलांसाठी बांगड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काचेची जर बांगडी असो किंवा सोने चांदी, शृंगारात या बांगड्याचा विशेष महत्त्व आहे. सोन्या चांदीच्या बांगड्यांनाही शास्त्रात खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. बांगड्याच्या घर्षणामुळे त्यांचे अस्तित्व शरीरात जाते आणि स्वस्थ राहत असते. मात्र त्याचबरोबर काचेच्या बांगड्यांना सुद्धा शास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे. मात्र लक्ष्मीला काचेच्या बांगड्या अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर सर्व देवी देवतांनी जे काचेच्या बांगड्या घातलेल्या आहेत त्याचा उल्लेख भरपूर केलेला आहे. त्यामुळे राशीनुसार जर तुम्ही काचेच्या बांगड्या निवडल्या तर तुम्हाला निश्चितच फलप्राप्ती होईल आणि पतीचे भाग्य चमकत असते. पत्नीने घातलेल्या जी बांगडी आहे ती पतीच्या उन्नतीचा संबंध किंवा जे व्यवसाय आहे, नोकरी आहे किंवा घरामध्ये जो पैसा येतो तर त्यामध्ये बरकत होत असते असं आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही योग्य रंगानुसार बांगड्या घातल्या तर निश्चितच पतीची यशप्राप्ती होत असते आणि भरभराट होत असते, यात काही शंकाच नाही. तर पहा, काचेच्या बांगड्याने जर तुमच्या हातामध्ये असेल, जर ह्या जर घातल्या रोज तुम्ही तर घरातील नकारात्मकता दूर होत असते आणि घरात सुख समृद्धी कायम टिकून राहत असते. मेटल किंवा प्लास्टिकच्या बांगड्या ज्या आहेत त्या कधीही घालू नका, कारण त्या घरामध्ये नकारात्मकतेचं निमंत्रण देत असतात. शास्त्रामध्ये बांगड्याचं तत्त्व आणि राशीनुसार बांगड्याचे रंग सांगितले आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत की राशीनुसार पत्नीने कोणत्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या रोज घालायच्या आहेत, त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी किती बांगड्या घालायच्या आहेत, कोणत्या रंगाच्या घालायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, कोणत्या राशीच्या महिलांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या या वटपौर्णिमेच्या दिवशी व रोज घालाव्यात. तर पहिली रास आहे मेष रास. लाल रंग. पतीचे नशीब जर चमकवायचे असेल तर किमान 2 लाल रंगाच्या बांगड्या तरी मेष राशीच्या महिलांनी घालाव्यात. दुसरी रास वृषभ. सोनेरी रंगाच्या बांगड्या. वृषभ राशीच्या महिलांनी गोल्डन म्हणजे सोनेरी रंगाच्या बांगड्या घालाव्यात. त्यात तुम्ही पितळाच्या किंवा सोन्याच्या बांगड्या देखील घालू शकता. त्यामुळे तुमच्या पतीच्या करिअरमध्ये आलेख कायम उंचावत राहील, म्हणजे त्यांच्या प्रगतीमध्ये यशप्राप्ती त्यांना मिळेल आणि भरभरून असा आशीर्वाद त्यांना मिळेल. तिसरी रास आहे मिथुन. गुलाबी रंग.
गुलाबाप्रमाणे त्यांचे आयुष्य कायम टवटवीत दिसावे, त्यामुळे निश्चित पतीचे आयुष्य चमकत असते. म्हणून गुलाबी रंगाची जी बांगडी आहे ती आवर्जून वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या बांगड्याच्या मधामध्ये घालावी. चौथी आहे कर्क रास. नारंगी किंवा पिवळा. पतीच्या भविष्याला आकार मिळत असतो आणि प्रगतीचे जे दरवाजे आहेत ते कायम खुले राहत असतात. म्हणून तुम्ही नारंगी आणि पिवळा रंग हिरव्या बांगड्यामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून घालावा. पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीने हिरव्या रंगाच्या बांगड्या कायमच संसारामध्ये आनंदाची भर टाकत असतात. पतीच्या आयुष्यामध्ये कायम आनंद राहील, म्हणून तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या रोज घालाव्यात. कन्या रास. जांभळा रंग. या रंगाच्या बांगड्या संसारात सदैव उत्साहवर्धक ठरत असतात. पतीला त्यांच्या कामात तेजबळ निर्माण होत असते, म्हणून तुम्ही जांभळ्या रंगाच्या बांगड्या हिरव्या बांगड्यात आवर्जून घालाव्यात. तुळ रास. निळ्या रंगाच्या बांगड्या. निळ्या रंगाच्या बांगड्या घातल्याने पतीला दीर्घ आयुष्य लाभत असते, म्हणून तुम्ही हिरव्या बांगड्यामध्ये निळ्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात. रोज घालायच्या आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला निळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालता येणार नाही, कारण हा जो रंग आहे हा वटपौर्णिमेच्या दिवशी घातला जात नाही. रोज तुम्ही निळ्या रंगाच्या बांगड्या घालू शकता. वृश्चिक रास. लाल रंग. तर पहा, तुम्हाला लाल रंगाच्या बांगड्या घातल्याने तुमच्या घरामध्ये सुखसंसार जे आहे तो सुखाचा चालत असतो आणि घरामध्ये यश, समृद्धी आणि ऐश्वर्य, सुख, संपत्ती यामध्ये बरकत होत असते. म्हणून तुम्ही आवर्जून लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. धनुरास. पिवळा. जो रंग आहे तो घातल्याने प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होतो आणि पती पत्नीमधील जे प्रेम आहे ते वाढत असते. परंतु पिवळा रंग जो आहे हा श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे, म्हणून जो पिवळा रंग आहे तो आवर्जून घालावा. त्यामध्ये हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या रोज तुम्हाला घालायच्या आहेत. मकर रास. कोणत्याही 2 रंगाच्या बांगड्या घालाव्यात. म्हणजेच काय तर हिरवा रंग, लाल रंग, केशरी रंग किंवा पिवळा रंग या चारीमधले तुम्ही कोणतेही कलर तुमच्यासाठी शुभ मानले गेलेले आहेत, म्हणून तुम्ही यातील कोणत्याही रंगाच्या बांगड्या तुम्ही रोज घालू शकता. त्यामुळे रखडलेली आणि अडकलेली जे कामं आहे ती लवकर मार्गी लागत असतात. कोणताही रंग चालेल, पण त्यात 2 रंग अनपेक्षित आहेत, ते म्हणजे काळा आणि पांढरा रंग. चुकूनही तुम्ही काळा आणि पांढरा रंग हा घालू नका. कुंभ रास. गडद रंग. कुंभ राशीच्या लोकांनी कोणताही रंग निवडला, पण कायम गडद रंगाच्या बांगड्या घालाव्यात. या रंगाने कायम यश मिळत असते, म्हणून तुम्ही रोज का होईना रंग जो आहे तो कोणताही लाल रंग घालू शकता. बांगडी लाल रंगाची बांगडी घालू शकता, पिवळ्या रंगाची बांगडी घालू शकता, हिरव्या रंगाची बांगडी तुम्ही घालू शकता. बांगडी घालत असताना हिरव्या रंगाची बांगडी आणि लाल रंगाची गडद बांगडी तुम्हाला घालायची आहे. मीन रास. नारंगी आणि इतर कोणताही रंग. मीन राशीच्या लोकांनी नारंगी बांगडीबरोबर कोणताही रंगाची एक बांगडी अशा 2 बांगड्या घालाव्यात. कोणताही रंग तुमच्यासाठी शुभ मानला गेलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा रोज घरामध्ये तुम्ही जेव्हा काम करत असता त्यावेळेस रोज तुम्हाला ह्या घालायच्या आहेत. रोज तुम्हाला ह्या बांगड्या हातामध्ये 9, 7 किंवा 5 या संख्येमध्ये तुम्हाला बांगड्या घालायच्या आहेत, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहत असते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.